मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रिया ही समोर पाहते तर त्या गुंडांची गाडी समोरून येत असते। तेव्हा ती आता खूप खुश होते, परंतु आता त्याच पाठोपाठ अर्जुनची गाडी देखील असते। त्यामुळे आता प्रियाचा डाव इथेच फसतो। प्रिया पटकन त्या गुंडांना मागे जायला सांगते, लपायला सांगते, जेणेकरून प्रतिमाला त्यांनी अजिबात किडनॅप करू नये यासाठी। कारण जर अर्जुन समोरच किडनॅप केलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि मी यामध्ये अडकू शकते असं प्रियाला वाटत असतं। ते गुंड तेथून धूम ठोकतात। तर आता अर्जुन हा गाडी थांबवतो, सायली गाडीतून खाली उतरते। तेव्हा प्रतिमा आता तिला पाहते आणि विचारते, काय ग सायली, मगाशी आपली भेट झाली, तू अजून इथेच आहे? तेव्हा अर्जुनला समजतं म्हणजे प्रतिमा आत्यांबरोबर ह्या होत्या आत्तापर्यंत, मग आता काही प्रॉब्लेम झालाय का असं प्रतिमा पुन्हा विचारते। अर्जुन म्हणतो, नाही, असा काहीही प्रॉब्लेम झालेला नाहीये, हो की नाही सायली? तुम्हाला पाहिलं ना म्हणून आम्ही थांबलो। तेव्हा सायली हो असं म्हणते। पुढे आता सायली विचारते, प्रतिमा आत्या, तुम्हाला कोण घ्यायला येणार आहे का, रविराज काका वगैरे? नाहीतर आमच्याबरोबर घरी चला। मग प्रिया म्हणते, नाही, आम्ही आमचं रिक्षाने जातो, उगीच त्रास करून घेऊ नका, किंवा आम्ही बाबांची वाट पाहतो। अर्जुन म्हणतो, वाट कशाला बघायची, चला मी सोडतो घरी। मग प्रिया सारखीच म्हणते, नको, मी माझी जाते आईबरोबर घरी, उगीच तुला वाटवाकडी करून सुद्धा यावी लागेल असं प्रिया जेव्हा म्हणते, अर्जुन म्हणतो, तसं काही नाहीये, चला तुम्ही दोघी, मी सोडतो। नंतर प्रतिमा म्हणते, अगं रविराज म्हणाले ना की त्यांना उशीर झाला तर तुम्ही रिक्षाने जा म्हणून, मग चल की आपण जाऊयात ना यांच्याबरोबर घरी। तेव्हा प्रिया म्हणते, अगं ते दुसऱ्या दिशेने जाणार आहेत ताई, कशाला उगीच त्यांना त्रास। अर्जुन म्हणतो, तुम्हाला सोडण्यामध्ये कसला आलाय त्रास, पण मी प्रतिमा आत्याला इथे सोडून जाणार नाहीये। तुम्ही एक काम करा, गाडीत बसा आणि मग सिनियरला कॉल करा की तुम्ही इथे आमच्याबरोबर आहात म्हणून आणि घरी चाललात म्हणून। तेव्हा आता प्रियाचा चेहराच पडतो, कारण आता प्रतिमाला खरं तर किडनॅप करायचं असतं आणि अर्जुन सायलीने येऊन तिचा प्लॅन पूर्णपणे फेल केलेला असतो। मनातल्या मनात ती आता विचार करत असते, बापरे, मला तर या प्रतिमाला घरीसुद्धा जाऊ द्यायचं नाही आहे, या दोघांनी येऊन उगीच खोडा घातलाय, कळतच नाही आता कसं रोखावं हिला। पुढे सायली म्हणते, चला प्रतिमा आत्या। तेव्हा त्या दोघीही आता गाडीत बसतात। मग प्रिया आता मनात विचार करते की हा प्लॅनसुद्धा फ्लॉप, कारण एवढा प्रयत्न करून देखील काहीच उपयोग झाला नाहीये। त्यानंतर आता अर्जुन आणि सायली हे दोघेही आता प्रतिमा आणि प्रियाला सोडून घरी येतात। सायली पटकन गाडीतून खाली उतरते आणि निघालेली असते। अर्जुन तिच्यासमोर येऊनच उभा राहतो आणि तिला हजारदा विचारतो की काय झालंय अगं, पण सायली आता तोंडातून एक शब्द देखील काढत नसते। ती काहीही बोलत नसल्यामुळे अर्जुनला अजूनच त्रास होऊ लागतो। तो म्हणतो, हो सांगा ना प्लीज, काय झालंय तुम्हाला, मी तुम्हाला कित्येक वेळा विचारण्याचा प्रयत्न केलाय, परंतु तुम्ही सांगतच नाही आहात, मग मी तरी करायचं काय? अहो, तन्वी आणि प्रतिमा आत्यांना सोडलं तेव्हापासून सुद्धा मी घरापर्यंत येईपर्यंत विचारतोय, तुम्ही जर सांगितलं नाही तर प्रॉब्लेम तरी कसं समजणार, मला कसं कळणार की तुम्हाला नक्की काय झालंय? पण सायली आता काही न बोलता लगेच आतमध्ये जायला निघते। हा अर्जुन आता म्हणतो, का असं विचित्र वागतायत कळतच नाही, असं म्हणून तो सुद्धा तिच्या पाठोपाठ आतमध्ये जातो। तेव्हा सायली आता आतमध्ये येते, अर्जुन तिच्या पाठोपाठ धावतच येतो आणि तिला पुन्हा एकदा विचारतो की सायली बोलतच नाही, म्हणून अर्जुनला आता त्रास होऊ लागतो। दुसरीकडे नागराज हा खूप खुश असतो, कारण काहीही झालं तरी आज प्रतिमा नावाचा काटा आपल्या आयुष्यातून, आपल्या घरातून कायमचा जाणार, आज काहीही झालं तरी तिच्या किडनॅपिंगचा प्लॅन हा सक्सेस होणार असं नागराजला वाटतं। तो आता म्हणतो, अजून ही प्रिया का आली नसेल, माती खाल्ली की काय कुठे, असं म्हणून तो आता खूप चिडतो। त्यानंतर सुमन तेथे येते आणि विचारते, काय हो, काय सारखं चाललंय एरझऱ्या घालण्याचं काम, तुम्ही चला बरं फ्रेश व्हा आणि जेवण करून घ्या। मग आता नाही, सर्वजण येऊ देत अगोदर, रविराज दादा येऊ दे, वहिनी येऊ देत, मग आपण सर्वजण एकत्र जेवण करूयात असं नागराज तिला म्हणतो। तेव्हा सुमन म्हणते, अहो, ते आल्याशिवाय तुम्हाला काही जेवण जाणार नाही म्हणायचं। मग नागराज म्हणतो, हो, माझं तसंच असतं, तुला माहीत आहे ना। तेव्हा ठीक आहे असं आता सुमन म्हणते आणि काम करण्यासाठी बाजूला जाते।
त्याचवेळी आता तो म्हणतो इथे माझ्या माणसाचा फोन आलाय की प्लॅन फ्लॉप झाला आहे म्हणून. पण ही प्रिया अजून कुठे कलमडली काय माहीत, किती वेळ झाला आहे अजूनही आलीसुद्धा नाही असं म्हणून तो आता खूपच चिडतो. तेवढ्यातच आता प्रिया आणि प्रतिमा या दोघींचीही एंट्री होते. तेव्हा आता तो त्या दोघींचं स्वागत करण्यासाठी जणू दाराजवळ उभाच राहतो. त्यानंतर आता तो प्रियाला खूपच टोमणे मारू लागतो आणि म्हणतो, काय ग, काय झालं आपल्या प्लॅनचं, काय झालं किडनॅपिंगचं, आली ना हात हलवत मागे, काही काम केलं की नाही. अगं प्लॅन करावा तर तूच आणि तो फ्लॉप करावा तर तूच. तेव्हा प्रियाला आता राग येतो. ती म्हणते, तुम्ही असं काहीही बोलू नका, कारण मी पूर्णपणे अगदी प्लॅन केला होता, परंतु ती सायलीमध्ये कलमडली आणि टोमणे तर अजिबात मारू नका. तेव्हा सायली तेथे कशी पोहोचली असं आता रागातच नागराज विचारतो. ती म्हणते, मंदिरात कशासाठी येतात, दर्शनासाठी ना. या मायलेकींचं ना मला तर काही कळतच नाही, एक गेली ना तर दुसरी टपकतेच तिथे असं म्हणून प्रिया आता खूपच चिडते. त्यावेळी नागराज म्हणतो, पण अगं तुला कळालं नाही का जरा व्यवस्थित कसं जरा सिच्युएशन हँडल करायची. मग आता हो ते गुंड प्रतिमाला घेऊन जाणारच होते, पण तेवढ्यात पुन्हा सायली तेथे आली, मग मी तरी काय करायचं असं म्हणून प्रिया आता घडलेला सर्व प्रकार सांगते. तेव्हा ती म्हणते, आता मी काय करू सांगा बरं. मग आता नागराज म्हणतो, काही नाही, आत्ता जे करती ना तेच करायचं, म्हणजे थोबाड लटकवायचं आणि पुढच्या फ्लॉप प्लॅनची तयारी करायची. इकडे अर्जुन हा त्याच्यासाठी आणि सायलीसाठी जेवणाचं ताट घेतो आणि रूममध्ये घेऊन जातो. तेव्हा सायली एकदम शांत असते. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की तुम्ही एक काम करा मिसेस सायली, जेवण करून घ्या अगोदर, मग सांगा मला काय झालं ते. हे पहा, आजपर्यंत जेव्हा मला राग आला असेल ना तेव्हा तुम्हीच मला जेवण करायला सांगितलंय, मला कधीच उपाशी ठेवत नाही, पण आज मी सुद्धा तेच करणार आहे, तुम्हाला कधीही उपाशी ठेवणार नाही. फरक एवढाच आहे की तुम्हाला नक्की कसला राग आलाय ना ते मला माहीत नाही. मला जो राग येतो ना ते सगळं काही तुम्हाला माहीत असतं. मी तुमच्यासारखी मिस्ट्री क्रिएट करत नाही असं म्हणून तो तिच्यावर हसतो. तरीही सायली एकदम शांतच. सायलीचा काहीच रिस्पॉन्स नसतो म्हणून अर्जुन म्हणतो की बरं सगळं जाऊ द्या, अगोदर जेवण करून घ्या, कारण तुम्हीच नेहमी म्हणता ना की जेवणावर अजिबात राग काढायचा नाही, आता जेवण करून घ्या असं सारखा तो तिला म्हणतो. तेव्हा सायली आता जेवणाचं ताट हातात घेते आणि लगेच दुसऱ्या टेबलवर ठेवत त्याच्या पाया पडते. अर्जुनला असं वाटत असतं की ती जेवणच करते. मग त्यानंतर ती आता लगेच तेथून निघून जाते. तेव्हा अर्जुन हा मिसेस सायली करत तिला आवाज देत असतो, पण सायली ऐकतच नसते. त्यानंतर तो म्हणतो की आता मीच जेवण करून घेतो, यांना जर जेवायचं नसेल ना नाही जेवू द्यात. म्हणून तो आता पहिला घास खाणार असतो. त्याचवेळी त्याला सायलीची आठवण होते म्हणून तो म्हणतो, नको मिसेस सायली जेवल्या नाहीत, मग मी तरी कसं जेवणार, या विचाराने तो एकदम शांत होऊन जातो. त्यानंतर तो ताट तिथेच ठेवतो जिथे सायलीने ठेवलेलं असतं ना तिथे, आणि सायलीची खूप वेळ वाट पाहत असतो, पण सायली येतच नाही. त्यानंतर तो आता तेथेच रूममध्ये एरझऱ्या घालत असतो आणि मनात विचार करतो की इतका वेळ त्या काय करत असतील असं म्हणून तो दोन्हीही जेवणाची ताटं लगेच खाली जायला निघतो. इकडे सायली ही सोफ्यावर झोपलेली असते. अर्जुन हॉलमध्ये येताच तिला पाहतो आणि तिला म्हणतो, मिसेस सायली चला जेवण करून घ्या बरं असं म्हणून तो सारखा फोर्स करतो, परंतु सायली आता एकदम गाढ झोपलेली असते. तर तो दोन्हीही ताटं डायनिंग टेबलवर नेऊन ठेवतो. त्यानंतर तो आता म्हणतो, तुम्ही जेवणार नसाल ना मी सुद्धा जेवणार नाहीये. पण सायलीचं काहीच आता त्यावरती उत्तर नसतं म्हणून अर्जुन आता म्हणतो, बापरे यांचं काय चाललंय, मी एवढं काही म्हणतोय त्यांना तरीही त्या उत्तरच देत नाहीये, नक्की एवढं काय बिनसलं असेल. त्यावेळी तो आता लगेच पुढे जातो आणि सायलीला म्हणतो, हे पहा, जर तुम्ही मला काही सांगितलंच नाही तुम्हाला नक्की काय झालंय तर मला समजणार तरी कसं. तो आता सतत विचारत असतो. तो आता खूप फोर्स करत असतो, परंतु सायली आता तिथे झोपलेली असते. अर्जुन पुढे म्हणतो, माझे पेशन्स संपले आहे, मी तुम्हाला शेवटचं विचारतोय काय झालंय, मी पुन्हा विचारणार सुद्धा नाही. त्यानंतर आता तो खूपच वैतागतो आणि म्हणतो, हे पहा, तुम्हाला जेवायचं असेल तर जेवा, नाहीतर जेवू नका, तिथे जेवण ठेवलेलं आहे, ताटा आहेत तिथे, आता जेवणार नाही हे कन्फर्म आहे. आता असं अगदी स्पष्टपणे सांगितल्यानंतरही सायली उठत नाही. तेव्हा अर्जुन आता लगेच तेथून आपल्या रूममध्ये निघून जातो.
तेव्हा आता अर्जुन तिथून गेल्यानंतर सायलीला अर्जुनचं सगळं बोलणं आठवत असतं आणि ती आता मधुभाऊंच्या आठवणीमध्ये खूप रडत असते. कारण अर्जुनने खूप वेळा विचारून देखील आपण काही सांगितलेलं नाही, म्हणजे अर्जुनला समजणार तरी कसं, हे तिच्या मनात येत नाही. कारण तिने अर्जुनच्या बाबतीत खूप मोठा गैरसमज करून घेतलेला असतो आणि त्याच्याबरोबर त्याविषयी काहीही बोललेली नसते आणि याच गोष्टीचा त्रास सायलीला होत असतो आणि अर्जुनला देखील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सायली अजूनही तेथे सोफ्यावर झोपलेली असते, तिला जागच येत नाही. काही वेळानंतर अस्मिता आता डोळे चोळतच तेथे येते आणि म्हणते, बापरे, अजून तर कोणीच बाहेर आलेलं नाहीये, कोणीच उठलेलं नाहीये. सायलीसुद्धा आजकाल खूप आळशी होत चालली, मला कॉफी हवी आहे, तरीही इथे द्यायला कुणीच नाही, असं म्हणून ती आता पुढे पाहते. तर सायली आता तिथे सोफ्यावर झोपलेली असते. तेव्हा सायलीला असं सोफ्यावर झोपलेलं पाहून अस्मिता म्हणते, बापरे, म्हणजे अर्जुन त्याच्या रूममध्ये आणि ही इथे सोफ्यावर, कीच यांचं काहीतरी बिनसलं असणार आहे, म्हणून तर ही अर्जुनवर चिडून इथे झोपली असणार. हा विचार करत आता अस्मिता खूपच खुश होते आणि लगेच, मम्मा, डॅडा, लवकर या बाहेर, पूर्णाजी, अश्विन, चैतन्य, लवकर या बाहेर, पहा, ही इथे झोपली आहे सायली. तेव्हा का ग ओरडतीये, असं म्हणून सर्वजण आता बाहेर येतात. सायली आता ताडकन जागी होते आणि सगळ्यांकडे पाहतच राहते. तेव्हा पुढे आता कल्पना विचारते, अगो काय झालं सायली, म्हणजे तू इथे खालती झोपली होती का रात्रभर? मग आता सायली तोंडातून एक शब्द देखील काढत नाही. पुढे आता प्रताप विचारतो, काय झालं बाळा, सांग ना मग पटकन. तेव्हा आता अस्मिता फटकळपणे पुन्हा बोलते की, मम्मा बघ ना, म्हणजे अर्जुन त्याच्या रूममध्ये आणि सायली इथे सोफ्यावर झोपली, नक्कीच काहीतरी बिनसलं असणार. तेव्हा सर्वजण तिला गप्प करतात. चैतन्य डोक्यालाच हात लावतो आणि म्हणतो, यांची अजूनही भांडणं आहेतच का म्हणायचं. त्यानंतर प्रताप विचारतो, रूममध्ये का नाही गेली सायली तू? तेव्हा पूर्णाजीसुद्धा विचारतात, तुमचं काही भांडण झालं आहे का बाळा? पण आता सायली खरंच काही सांगत नसते, कारण त्या केसविषयी तिला कुणाला काहीही सांगायचं नसतं. तर पूर्णाजी आता म्हणतात, अर्जुन तुला काही बोललाय का? तर मला सांग, मी त्याला कान धरून चांगलाच आता सरळ करते. तेव्हा चैतन्य डोक्यालाच हात लावतो, नक्की काय घडलं हे त्यालाही माहीत नसतं. आता सगळं प्रकरण उगीच आपल्यावर शेकेल या विचाराने तो घाबरतो. चैतन्याला या सगळ्या गोष्टी या दोघांच्या तरी माहीत असतात, परंतु आता मलाच माहीत नाही तर मी यांना काय सांगणार, हाच प्रश्न त्याला पडलेला असतो. पुढे आता अश्विन विचारतो, नक्की काय झालंय ना ते आपल्याला माहीत नाहीये. त्यानंतर आता कल्पना ही सायलीजवळ जाते, अगदी प्रेमाने तिला विचारते, काय झालं बाळा? अगं, तुमचं काही भांडण वगैरे झालं आहे का? मग आता सायली म्हणते, नाही, आमचं तसं काही भांडण वगैरे झालेलं नाही आहे. आणि ती आता पुढे सांगणार असते. तेव्हा पूर्णाजी आता विचारू लागतात, काय गं सायली, तू रात्री जेवण केलं नाही का? आणि हे एक ताट तुझं, दुसरं ताट अर्जुनचं, म्हणजे तुम्ही दोघेही रात्री जेवला नाही आहात, बरोबर ना? आता असं म्हटल्याबरोबरच सर्वांना अजूनच टेन्शन येतं की या दोघांनीही जेवण केलं नाही, इथपर्यंत या दोघांचं बिनसलंय, तरीही आपल्याला कसलीही भनक नाही. पुढे आता अस्मिता म्हणते, अय्या, म्हणजे हिच्यामुळे आपला अर्जुनसुद्धा उपाशीच राहिला असं म्हणायचं. मग आता सर्वजण तिच्याकडे पाहू लागतात. तेव्हा प्रताप म्हणतो, एक मिनिट, अरे चैतन्य तर आपल्याला म्हणाला होता ना, अर्जुन आणि सायली वहिनी हे दोघेही तिकडे बाहेर जेवून येणार होते, म्हणून आम्ही जेवण केलं लवकर. ही ताटं कोणी वाढली असं आता पुन्हा प्रताप विचारतो. तेव्हा चैतन्य आता खूपच घाबरतो. सायली एकदम शांत असते. पुढे आता कल्पना विचारते, चैतन्य, म्हणजे तू आमच्याबरोबर खोटं बोलला का रे? तेव्हा सर्वजण त्याच्याकडे पाहतात. मग आता चैतन्याला या प्रश्नाचं उत्तर देणं भाग पडतं. तो आता म्हणतो की नाही, मी कसा खोटं बोलेन, मी तर फक्त अर्जुनचा निरोप देत होतो, बाकी काहीच नाही. तेव्हा तो म्हणतो, यांचं पुढे काय झालं ते मला माहीत नाही आणि त्याबद्दल मला अजून काही समजलंसुद्धा नाही आहे, कारण अर्जुन आणि माझी गाठभेटच झाली नाही. आत्ता सगळं काही समजतंय की हे दोघेही बाहेर जेवण करून आलेच नव्हते. प्रताप पुन्हा विचारू लागतो, बाळा बोल ना सायली, अगं काय झालं तुला? तू जर सांगितलं नाही तर आम्हाला कसं माहीत असणार की नक्की काय झालंय आणि काय नाही.
आम्ही तुमच्या दोघांमधील भांडण तरी कसं सोडवणार, सांग बरं सायली. त्यानंतर पूर्णाजी या सायलीजवळ जाऊन बसतात आणि अगदी प्रेमाने तिला विचारतात, बाळा नक्की काय झालंय तुला, सांग ना अगं. जे काही घडतंय ना तुमच्या दोघांमध्ये ते आम्हाला कळायला हवं. जर आम्हाला समजलं तरच आम्ही त्यावर सोल्युशन काढू शकू. बोल ना अर्जुन, तुला काही बोललंय का, तुला काही खटकतंय का त्याचं, तुमच्या दोघांची भांडणं झाली आहे का, तुझं काही दुखतंय का, असं सतत आता पूर्णाजी तिला प्रश्न विचारू लागतात. सायली आता काहीच बोलत नसते, ती एकदम शांत शांत असते, कारण कुणाला काय सांगावं हेच तिला कळत नसतं. भाऊंची केस डिले करून यांनी खूप मोठा माझा विश्वासघात केलाय, हे मी कसं सांगू यांना, असं आता तिला वाटत असतं. इकडे अर्जुन आता झोपलेला असतो. त्यानंतर त्याला आता जाग येते, तो उठतो आणि शेजारी पाहतो तर तेथे सायली नसते. मग आता तो पुन्हा एकदा विचार करतो, म्हणजे मिसेस सायली रात्री इथे झोपायला आल्याच नव्हत्या असं म्हणायचं, का बरं आल्या नसतील, काय झाले काय यांना, असा तो आता सतत विचार करत असतो. त्याच वेळी आता त्याच्या कानावर लगेच अस्मिताचा आवाज पडतो. तेव्हा अस्मिता म्हणत असते की मला माहीत होतं एक ना एक दिवस हे होणारच आहे. आता असं तिने म्हटल्याबरोबर इकडे अर्जुन हा पटकन ब्लँकेट दुसरीकडे टाकतो आणि बाहेर धावतच येतो. तर समोर आता घरातील सर्वजण असतात आणि सायलीवर प्रश्नांचा भडीमार करतात. मग आता सायली ही एकदम शांत असते, तिच्या डोळ्यात पाणी असतं. मधुभाऊ कधीच सुटणार नाही या विचाराने त्यातून पूर्णपणे खचून गेलेली असते. त्याचबरोबर अर्जुनने मला फसवलं हे देखील तिच्या मनात आता सारखं येत असतं. इकडे कल्पना म्हणते, बाळा आम्हाला तुझी खूप काळजी वाटते, नक्की तुला काय झालंय, हे तू नाही सांगितलं तर त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन कसं काढायचं. मग आता अर्जुन समोर पाहतो तर सायली अजूनही शांत असते. तो आता मनात विचार करतो की मिसेस सायली अजूनही नॉर्मल झालेल्या नाही आहेत आणि आता याचा त्रास घरातील सर्वांना होणारच. पुढे पूर्णाजी आता म्हणतात की भांडणाचं कारणच समजलं नाही तर तुमचं भांडण आम्ही सोडवणार तरी कसं. तेव्हा अर्जुन आता तेथे येतो आणि म्हणतो की जर तिला ते भांडण सोडवायचंच नसेल तर आपण तरी काय करायचं, असं म्हणून तो तिच्याकडे जरा रागातच पाहतो. तेव्हा अर्जुनच्या या उत्तरावर सर्वजण त्याच्याकडे पाहतच राहतात. पुढे आता प्रताप म्हणतो, बरं झालं अर्जुन तू इथे आलास, आता तूच सांग ना नक्की काय झालंय रे. तेव्हा अर्जुन आता म्हणतो, डॅड तुम्हाला जेवढं माहिती आहे ना तेवढंच मला सुद्धा माहिती आहे, कारण माझ्या बायकोचा मूड हा सडनली ऑफ झालाय आणि तो कशामुळे झालाय ना हे सुद्धा कळत नाही आहे मला, आणि एवढा मूड ऑफ झालाय ना की मला सांगितलं सुद्धा नाही नक्की काय होतंय ते. त्याचबरोबर ती रात्री जेवली सुद्धा नाही आणि मला न सांगता इथे येऊन झोपलीये. तेव्हा सर्वजण सायलीकडे पाहतात, पण सायली अशी ठुम्मासारखी बसलेली असते, तोंडातून एक शब्द देखील काढत नाही. त्यावेळी अश्विन म्हणतो, अरे अर्जुन पण वहिनी असं उगाच नाही वागणार ना, काहीतरी कारण असेल ना रे. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो कारण असेल ना, पण आपल्याला जर तिने सांगितलं नाही तर कसं समजेल नक्की कारण काय आहे त्याचं. अरे मी कालपासून दमलोय सारखं सारखं तिला विचारून काय झालंय, म्हणजे त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काढता येईल, पण नाही, तिला बोलायचंच नाही, आपण तरी काय करायचं, असं अर्जुन आता खूप मोठ्याने तिला म्हणत असतो आणि सायलीवर ओरडतो. अर्जुनचा चढलेला आता आवाज पाहून प्रताप म्हणतो, अर्जुन एकदम आवाज खाली करायचा, समजलं. अरे बघ तिच्याकडे जरा, तिचा चेहरा कसा झालाय बघ त्याच्याकडे जरा. तेव्हा आता सर्वजण सायलीकडे पाहतच राहतात, कारण तिचा चेहरा अगदी रडवेला असतो. पुढे आता पूर्णाजी या विचारतात, अर्जुन मला एक सांग, तू सायलीला काही बोललास का रे बाळा. मग आता तो म्हणतो, अजिबात नाही पूर्णाजी, मी तिला काहीही बोललेलो नाही आहे. इनफॅक्ट काल ऑफिसला जाताना हिचा मूड तर एकदम ठीक होता, मग अचानक असं काय झालं असेल कळतच नाही. तेव्हा आता कल्पना विचार करते आणि म्हणते, अर्जुन अरे तिचा मूड त्यानंतर बिघडला, म्हणजे तूच काहीतरी तिला केलं असेल असं मला वाटतंय. अर्जुन म्हणतो, नाही ग मम्मा, मी तिला काही केलंही नाही.
पुढे आता अस्मिता म्हणते, अरे 1 मिनिट थांबा, तुम्ही सर्वजण अर्जुनला का बोलताय? त्याची काही चूक असेल असं मला वाटत नाही. मला तर असं वाटतं या सायलीचीच काहीतरी चूक असेल, म्हणून ती आता तोंड पाडून इथे बसली असेल आणि उगीच अर्जुनवर रुसून बसली असेल असं म्हणून आता अस्मिता खूप काही बोलू लागते. अर्जुन म्हणतो, जर तिने सांगितलंच नाही नक्की प्रॉब्लेम काय झालाय, तर चूक कुणाची किंवा चूक कुणाची नाही आहे हे आपल्याला समजणार तरी कसं? जेव्हा आम्ही मधुभाऊंना भेटायला निघालो होतो ना, तेव्हा मला तर खरं कळलंच नाही की नक्की हिला काय झालंय. कारण माझ्याबरोबर काही न बोलता ती तिकडे गेली तर खरं परमिशन मागून मधुभाऊंना भेटायला, पण माझ्याबरोबर एक शब्दसुद्धा बोलली नाही. रिक्षातूनच मंदिरामध्ये निघून गेली. त्यानंतर मी तिला खूप शोधलं ना, मग मला मंदिराजवळ सापडले. आता असं म्हटल्याबरोबरच इकडे सर्वांना धक्का बसतो. सर्वजण सायलीकडे आता पाहू लागतात. मी तिला खूपदा विचारण्याचा प्रयत्न केला, पण तिला सांगायचंच नाही. घरी आल्यानंतर जेवण वाढलं तरीही जेवण केलंच नाही आणि इथे येऊन ती शांतपणे झोपली. आता तुम्हीच मला सांगा, हे वागणं बरोबर आहे का? आपल्याला प्रॉब्लेमच समजला नाही तर सोल्युशन तरी कसं काढायचं, तो आता वैतागूनच म्हणतो. तेव्हा कल्पना म्हणते, सायली, हे तुझं असं वागणं आहे ना बाळा, त्यावरून समजतंय तुला अर्जुनच्याच वागण्याचा त्रास होतोय. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन रागातच घरी येतो आणि विचारतो, मम्मा सायली कुठे आहे? तेव्हा ती आता तिच्या रूममधून लगेच बाहेर येते. अर्जुन आता प्रचंड चिडलेला असतो. तेव्हा तो आता विचारतो, काय ग, तू ॲडव्होकेट सानींकडे गेली होतीस का? तेव्हा सायली आता काहीही बोलत नाही. तेवढ्यातच ॲडव्होकेट सानींकडून आता एक पत्र येतं. अर्जुन सानींकडून कसलं तरी पार्सल येतं. अर्जुन ते उघडून पाहतो तर त्यामध्ये डिवोर्स नोटीस असते. अर्जुन विचारतो, म्हणजे तुला माझ्याकडून डिवोर्स हवाय? हे ऐकताच आता सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.